राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया वेगानं सुरू असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तब्बल 30,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय आणि आदिवासी विकास प्रकल्पांमधील सुमारे 18,000 उमेदवारांची एकास एक पद्धतीनं निवड केली जाणार आहे। तर अनुदानित शाळांसाठी एकास 3 या पद्धतीनं गुणवत्तेच्या आधारे भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव इथं बोलताना दिली आहे। पाठीमागच्या काळातील टीईटी परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल आणि त्याच्या मेरिटच्या नंतर पवित्र पोर्टलद्वारा अतिशय पारदर्शक पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही अस्तित्वातले नियम कायदे आहेत त्यांच्या अनुषंगाने 30,000 शिक्षकांची भरती त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यासोबतच काही शाळा महाविद्यालयांनी सुद्धा आणि आदिवासी विकास विभाग साधारणपणे 18,000 उमेदवार हे एकास एक या पद्धतीने त्या ठिकाणी दिले जाणार आहेत।